हॅलो स्टुडंट्स, कंपनी कायद्याचे घटक या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 कंपनीचे भांडवल यामध्ये भाग भांडवल मिळवण्याचे विविध प्रकार, कर्मचारी भाग विकल्प योजना, भाग वाटप, भाग हप्ते मागणी आणि भाग प्रमाणपत्र इत्यादीचा अभ्यास केलेला होता. या व्हिडिओमध्ये आपण भाग भांडवल, त्याची व्याख्या, प्रकार, प्रतिभूती याचा अभ्यास करणार आहोत. भाग भांडवल अर्थ व स्वरूप. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल म्हणजे पैशाची गरज असते. त्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही. कंपनीला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असते. प्रचंड प्रमाणात भांडवलाची गरज लक्षात घेऊनच कंपनीला आपल्या भागाची विक्री करावी लागते. यालाच भाग भांडवल उभारणी असे म्हणतात. कंपनी जेव्हा भागांची विक्री करून भांडवल उभारते तेव्हा त्या भांडवलाला भाग भांडवल असे म्हणतात. काही वेळा कंपनी कायद्यानुसार कंपनी कर्ज रोख्याची विक्री करून भांडवल उभारणी करते तेव्हा त्या भांडवलास कर्ज रोखे भांडवल असे म्हटले जाते. म्हणजेच भागाची विक्री करून उभा केलेले भांडवल हे भाग भांडवल, तर कर्ज रोख्यांची विक्री करून उभा केलेले भांडवल हे कर्ज रोखे भांडवल समजले जाते. भाग भांडवल हे कंपनीच्या सभासदांनी किंवा भागधारकांनी दिलेले असते, म्हणून त्या भांडवलास स्वतःचे भांडवल असे म्हणतात. तर कर्ज रोख्याची विक्री करून जमा केलेले भांडवलास कर्जाऊ भांडवल असे म्हटले जाते. भाग भांडवल हे कायम स्वरूपाचे कंपनीचे स्वतःचे भांडवल असते. कंपनी बंद होईपर्यंत ते परत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र कर्ज रोख्याची विक्री करून जमा केलेले भांडवल हे कर्जाऊ भांडवल असल्याने ते विशिष्ट मुदतीत परत करावे लागते. भाग भांडवलाचे प्रकार व रचना. भाग भांडवलाचे एकूण 6 प्रकार आपल्याला दिसून येतात. यापैकी पहिला प्रकार आहे अधिकृत भांडवल. कंपनीची नोंदणी करताना घटनापत्रकात नमूद केलेल्या भागभांडवलास अधिकृत भागभांडवल असे म्हटले जाते, किंवा याच भांडवलाला नोंदवलेले भांडवल असे देखील म्हटले जाते. यामध्ये एखाद्या भांडवलाची रक्कम ही एकूण किती भागामध्ये विभागलेली आहे, प्रत्येक भागाची असणारी दर्शनी मूल्य काय आहेत, या सर्वाची माहिती या अधिकृत भांडवलाला दिलेली असते. आता उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचे अधिकृत भांडवल हे 1 लाख रुपये आहे आणि त्याचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. तर अधिकृत भाग भांडवल किती भागामध्ये नोंदवलं गेलेलं आहे याची स्पष्ट माहिती ही घटनापत्रकामध्ये दिली गेलेली असते. भाग भांडवलाच्या रकमेवर कंपनीची नोंदणी करताना स्टॅम्प ड्युटीची रक्कम ही कंपनीला भरावी लागते. अधिकृत भांडवलाची रक्कम किती असावी यावर कंपनी कायद्याने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. ही रक्कम कंपनीच्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे याच्यावर ठरवली जाते. ही रक्कम कंपनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये उभा करू शकते. विक्रीस काढलेले भांडवल. अधिकृत भांडवलापैकी जे भांडवल कंपनी विक्रीसाठी काढते त्याला विक्रीस काढलेले भांडवल असे म्हणतात. प्रत्यक्ष व्यवहारात कंपनी अधिकृत भाग भांडवलापैकी आवश्यक तेवढ्या रकमेचे भाग विक्रीला काढते. खाजगी कंपनी आणि मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्यामार्फत भांडवलाची रक्कम गोळा करत असल्यामुळे या भांडवलास विक्रीस काढलेले भांडवल म्हणता येत नाही. मात्र सार्वजनिक कंपनी हे भाग विक्रीस काढते म्हणून त्याला विक्रीस काढलेले भाग भांडवल असे म्हणता येऊ शकते. तिसरा प्रकार आहे विकलेले भाग भांडवल. विक्रीस काढलेल्या भाग भांडवलापैकी जेवढे भाग भांडवल लोक विकत घेतात
त्या भागभांडवलास विकलेले भागभांडवल असे म्हणतात. गुंतवणूकदार भाग विकत घेण्याची तयारी दर्शवतात. भागाच्या किमती एवढी रक्कम देण्याची आवश्यकता नसते. जर विकत घेतलेल्या भागाची संपूर्ण रक्कम कंपनीकडे गुंतवणूकदारांनी भरली तर त्या संपूर्ण वसूल केलेले भांडवल असे म्हटले जाते. मागितलेले भागभांडवल. विकलेल्या भागभांडवलापैकी कंपनी जेव्हा भांडवलाची गरज असते तेव्हा काही भांडवलाची मागणी करते. त्याला मागितलेले भांडवल असे म्हणतात. प्रत्येक भागाच्या दर्शनी किमतीपैकी काही रकमेची मागणी कंपनी भागधारकांकडे करते व ही रक्कम विशिष्ट मुदतीत भरावी असे मागणीपत्र भागधारकांना पाठविते. नंतरचा प्रकार आहे वसूल भागभांडवल. मागितलेल्या भागभांडवलापैकी प्रत्यक्ष जेवढी रक्कम भांडवल म्हणून मिळते त्या भागभांडवलाला वसूल भागभांडवल असे म्हटले जाते. वसूल भागभांडवल हे आपल्याला कंपनीच्या ॲक्च्युअल झालेल्या रकमे इतके म्हणजे प्रत्यक्षात जमा झालेल्या रकमे इतके असते. आता पाहूया शेवटचा प्रकार राखीव भांडवल. भारतीय कंपनी कायद्यातील कलम 99 अनुसार सार्वजनिक कंपनीला विशेष ठराव करून राखीव भांडवलाची तरतूद करता येते. हे भांडवल कंपनीच्या विक्रीस न काढलेल्या भांडवलाचा काही भाग असते. असा हिस्सा असतो की जो भांडवल कंपनीला फक्त आपले कामकाज बंद करताना भागधारकांकडून मागता येऊ शकते. अन्य कोणत्याही प्रसंगी हे भागभांडवल मागता येत नाही. म्हणजेच कंपनीचे जे ऋणको आहेत म्हणजे जे क्रेडिटर्स आहेत त्यांना अधिक सुरक्षितता मिळावी यासाठी कंपनी कायद्यानुसार ही एक तरतूद केली जाते. कंपनीने जर ही तरतूद केलेली असेल तर त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. म्हणून अशा भागभांडवलास राखीव भागभांडवल असे म्हटले जाते. नंतरचा मुद्दा आहे प्रतिभूती संकल्पना. प्रवर्तक एखादा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनीची स्थापना करतो. कंपनीची स्थापना केल्यानंतर तिला भांडवलाची गरज असते. त्याकरिता सार्वजनिक कंपन्या माहिती पत्रकाद्वारे जनतेला कंपनीचे भाग व कर्ज रोखे खरेदी करण्यासाठी आवाहन करतात. म्हणजेच भांडवल मिळविण्यासाठी भाग व कर्ज रोखे हे प्रमुख स्रोत होय. कधीकधी विविध प्रकारचे रोखे सुद्धा विकले जातात. या सर्वांना उद्देशून प्रतिभूती हा शब्द वापरला जातो. भाग व भागांचे प्रकार. भागांनी मर्यादित असलेल्या कंपन्यांच्या संदर्भात भाग हा शब्द साधारणतः कंपनीच्या भांडवलाचा लहान हिस्सा या अर्थाने लावला जातो. भारतीय कंपनी कायद्याच्या कलम 246 नुसार भागाची व्याख्या केलेली आहे. ती आता पाहूया. भाग म्हणजे कंपनीच्या भांडवलातील हिस्सा आणि जेथे भाग व भागसाठा यातील फरक स्पष्ट अथवा ध्वनित होत नसेल तेथे भागसाठा याचा देखील समावेश होतो. म्हणजे कंपनीच्या भागभांडवलातील एक हिस्सा की ज्याला भाग म्हणता येऊ शकतो किंवा जेथे भागसाठा व भाग यातला फरक स्पष्ट होत नाही त्यावेळेस भागसाठा म्हणजे सुद्धा भाग असे समजले जाते. दुसरी व्याख्या आहे भाग म्हणजे पैशाच्या स्वरूपात मोजला जाणारा सभासदांच्या कंपनीशी असणारा हितसंबंध होय. पैशात हितसंबंध मोजण्याचे 2 उद्देश असतात. एक म्हणजे सभासदांची कंपनीशी असणारी जबाबदारी काय आहे आणि सभासदांच्या कंपनीशी हितसंबंध काय आहे हे जाणून घेणे. म्हणून भाग म्हणजे पैशाच्या स्वरूपात मोजला जाणारा सभासदांच्या कंपनीशी असणारा हितसंबंध. भागांची वैशिष्ट्ये. भाग हे सभासदांच्या कंपनीतील हितसंबंध मोजणारे एक साधन असते. म्हणजेच सभासदांचे कंपनीशी असणारे हितसंबंध यात मोजले जाते.
भागाची किंमत त्यांना पैशात देणे आवश्यक असते. पैशाच्या स्वरूपात त्याचा मोबदला मिळणे गरजेचे असते. कंपनीने मिळालेल्या मोबदल्याबद्दल जर भाग दिले असतील तर तेवढ्या रकमेचे भाग भांडवल वाढले असे मानले जाते. भागधारकाला नियमावलीत दिलेले भागधारकाचे सर्व हक्क व अधिकार प्राप्त होतात. तसेच त्यांना जबाबदारी देखील स्वीकारावी लागते. भाग ही कंपनीची मालमत्ता असते. भागधारकांची खाजगी मालमत्ता होय. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भागाची वैशिष्ट्ये इथपर्यंतचा भाग बघितलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण भागांचे विविध प्रकार अभ्यासणार आहोत. थँक्यू.